राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये विसंवाद सुरू झाला होता पक्षामध्ये, तेव्हाही त्याचा आम्ही पत्रकार म्हणून फील्डवरती साक्षी होतो. मालवणच्या पोटनिवडणुकांच्या वेळेस राज ठाकरे नाराज होऊन गेले, त्याचे आम्ही साक्षी आहोत. नंतर बैठका झाल्या काही मातोश्रीवरती किंवा बाळासाहेब राज ठाकरेंच्या घरी राहायला गेले, हे सगळं आम्ही बघितलं. एक्झॅक्टली माझा प्रश्न हाच आहे राऊतसाहेब, की राजकीय प्रॉब्लेम असतात दोन्ही भावांमध्ये, जर काही राजकीय वैर असतं ते कधीच सॉल्व्ह झालं असतं. अनेकांचं म्हणणं आहे की प्रॉब्लेम हा राजकीय कधीच नव्हता, व्यक्तिगत प्रॉब्लेम होता दोन्ही भावांमध्ये. बघा, दोघांच्या पर्सनॅलिटी पूर्ण भिन्न आहेत. हे तुम्ही दोघांशी बोलता किंवा पाहता, हा कधी कधी होतो ना, कामाच्या पद्धतीमध्ये कार्यपद्धतीमध्ये फरक असतो, त्यातून काही गोष्टी अडचणीच्या ठरतात. हे सर्वत्र होतं ना, हे कॉर्पोरेटमध्ये सुद्धा होतं, हे मोठ्या कुटुंबात होतं. तुम्ही पहा ना, अनेक महान आणि मोठी कुटुंब, राजकीय कुटुंब, उद्योगपतींच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारे पर्सनॅलिटी क्लॅशमुळे बदल घडलेले आहेत, नेतृत्वात बदल झाले आहेत, दोन वेगळी नेतृत्व उभी राहिलेली आहेत. मी नावं घेणार नाही, पण हे सर्वत्र झालेलं आहे. जी. आता अशा प्रकारेच एक थोडंसं नेतृत्व कशा प्रकारे करावं, अशा प्रकारचं एक भूमिका दोघांच्या वेगळ्या असू शकतात. राज ठाकरे हे फार वेगानं आक्रमकपणे पुढे जाणारे आहेत, बोलणारे. उद्धव ठाकरे हे एक प्रशासकीय पक्षावर कमांड ठेवून शांतपणे रचना करणारे नेते आहेत, म्हणून ते इतके वर्ष ते टिकू शकले. इतकी वाद आणि वादळा संकटात ते आज उभे आहेत ना. पण मग आता ही पर्सनॅलिटी क्लॅश होणार नाही कशावरनं? तुम्ही आता दोन्ही स्वतंत्रपणे भिन्न लोक आहेत, दोन भिन्न पक्ष आहेत. आता आपण एकत्रीकरण म्हणजे पक्ष विलीन होत नाही आहेत ना. बरोबर. तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते आहात, आम्ही आमच्या पक्षाचे नेते आहोत. एका विचारासाठी आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, त्याच्यावरती आपण काम करतो आहोत. लोकांना तेवढंच हवं आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा खूप फार इंटरेस्टिंग शब्द आहे राजकारणातला. तो कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो की मिनिमम कॉमन प्रोग्राम असतो, ह्याच्याबद्दल नंतर चर्चा होऊ शकते. पण आता काय कॉमन? आमचा एकच प्रोग्राम आहे ना, मराठी आणि महाराष्ट्र. हा एकच प्रोग्राम आहे. हा तो मिनिमम पण आहे, मॅक्झिमम पण आहे आणि कॉमन सुद्धा आहे.